सगळं कळतंय, हे तुमचे तुम्ही बघा काय. चाललंय की आता होतं एक एक होतंय की काय समजा. आपल्यासाठी चांगलं घ्या. हो का, मी काय लगेच म्हणतोय, असं करू नका. ह्या रानाची वाटणी आमच्या मनाने होऊन द्या. हिकडचं आम्हाला, हिकडचं तुम्हाला. ती होईल, ही कुठं बी जात नाही. ही रान निम होणार ह्या पहिल्यापासून झालेल्या. आता ही रान भरलेली त्यामुळे काय विषय नाही. पण इहिरीचं आणि बोरचं आणि ह्या पाईपलाईन ह्या रानात काहीतरी विल्हेवाट लागली पाहिजे. सांगितलं ना स्पष्ट, मी काय म्हणलं तुम्हाला, पाईपलाईन एकालाच, बरं पाईपलाईन आणि बोर एकाला भेटन आणि विहीर एकाला भेटन. साडू तुम्ही म्हणता ठीक आहे मान्य, पण आपण साधन सिंपल करू. बोर आणि इयर त्याला तर पाणी सारखंच आहे ना. हा? हा, फक्त उन्हाळ्यात दोन्हीला बी कमी येते. आपण काय करू, बोर आणि एकाला इयर घेऊ. हा, वरच्या रानातलं बोर मला द्या, खालच्या रानात इयर तुम्हाला द्या. जी पाईपलाईन आहे त्याला 3 दिवस तुम्ही, 3 दिवस मी, 1 दिवस कुणीच हाणायचा नाही. नाही तसं नाही होणार. मी सांगितलं तसं होईल. एक कोणतं पण एक उचला, परत तुम्ही आमच्यात यायला नको ना आम्ही तुमच्यात नको. कशाला थोड्यासाठी भांडणं करायचे तर? आपण दोन्हीकडे वेगळ्या इयर आणि बोर आहे. कशाला मक्रम, तुम्ही परत ही करायचं, त्याचा खर्च कोणी करायचा? त्यामुळे एक काम करा, डायरेक्ट फायनल होईल. एक तर तुम्हाला होईल ना तर आम्हाला होईल. विहीर पाहिजे का काय पाहिजे ते सांगा एकदा स्पष्ट. काय विहीर काय जात. बरं ठीक आहे भाऊ, तुमच्या बरोबर खसखस घालाय मला सुद्धा टाइम नाही माहिती का. काय असं ते राहून तिकडे कसं माहिती का, दोन्हीला बी बरं पाणी ठीक आहे, चांगले. नाही मिटलं मानते ना नको. हा, त्याचं, मग काय? मिटलं ना. सासूबाईचं कसं करायचं? सासूबाईचं काय म्हणजे, आता शिल्क तुम्ही घेतले म्हणजे सासूबाई तुमच्याकडे राहणार ना. लाडाचा जावाई या, कुणाकडे? लाडाचा जावाई म्हणल्यावर. एक नाही, माना पाण्याने थोरले ही तर चट हे सांभाळतील का आपल्याला हे नाही, आम्ही नाही सांभाळू शकत. बरं आम्ही समजतो, मला 1 एकर जास्त दे मग. तुमच्या बापान ठेवलं 1 एकर जास्त. अहो काय सगळं आज एक विचाराने आला इकडे. हालतो जरा. थोडं काम होत जरा थोडी राहणारच. काय काम काढलं होतं? काय झालं म्हणलं, आता सासरे तर गेले तर मग ही जमीन लोकांनी खाण्यापेक्षा आपणच खायची. मग मला वाटणं करून घ्यावात. हे म्हणलं इकडच्या 2.5 एकर तुम्हाला राहून द्या, 2.5 एकर आम्हाला राहून द्या. चालतंय, बरं आहे बाबा. काय असेल ते त्यांच्या मागे आहे ना, तुम्ही व्यवस्थित मार्गी लावा. आणि सासूबाईंचं कसं करायचं मग? सासूबाई सांभाळतात की, हे सांभाळतात. थोरले सांभाळणार ना आता. का धाकट्याला नाही का सांभाळायचं होत? अगं बोल की जरा, तोंड उचक की जरा. महिनाभर आई तुझ्याकडे राहिली तर काय झालं? थोरली आहे, तुझ्याकडेच राहिली पाहिजे ना ती. मग आम्ही थोरलंय ना, 1 एकर आम्हाला जास्त दे मग. 1 एकर आम्हाला द्या, जास्त हा. काय होतंय बघू. आम्ही आयुष्यभर आईला सांभाळतो. किती वावराची हवा आहे बघितलं का? आणि तुम्हाला किती हवंय? तुला तर आई नको, नवरा पुढं तुझं काही चालत नाही. अगं सुरुवात तर काढी यांनी टाकली ना. तेच ना. अहो पाहुणे, काय असेल ते तुमचं 4 भिंतीच्या आत मिटून घ्या. आमच्या पुढे काय गोंधळ घालताय? आता तुम्ही सांगा, सकाळ सकाळ हे दाराला आले वाटण्या करायचं म्हणून. आई बी सांभाळायला नको, ह्याला सगळं शेलक जमीन पाहिजे. मग आई सांभाळायची नाही तर मग 1 एकर जास्त द्या. मी काय खोटं बोलली का ह्यात? खरं आहे का नाही हे? जाऊन ते कशाला थोडासाठी कटकट घालायची. निकरभर त्यांना जास्त देण्यापेक्षा संभळू आपण निम्म, ते निम्मे संभळी त्यानं. हा, असं म्हणलं हाय मग माझी काय टेन्शन नाही, मला मान्य आहे मग. हे बी बरोबर आहे नाही का? 1 एकर जाण्यापेक्षा म्हातारी सांभाळलेली काय वाईट आहे? बरोबर आहे तुमचं. इरीचा हिशोब झाला पाहिजे. नाही इरीच बिरीच समजा आमचं बरोबर. हा, इरीची वाटणी झाली पाहिजे. पाईपलाईन झालं तळ्यावरची समजा व्यवस्थित करून. पाईपलाईनची वाटणी झाली पाहिजे, वावराची वाटणी झाली पाहिजे, म्हातारीची बी वाटणी झाली पाहिजे. हा, सगळा हिशोब बरोबर करून घ्या. हा, तेवढं झालं बरोबर. हा, कुणाला कमी जास्त होऊन देऊ नका बरं काय का? अजिबात आपण तर निमतं पाय घेणार नाही, काही गरज नाही चालली. चालतंय, येतो मी. चालू दे तुमचा. चालन चालन ठीक. चला विहिरीवर जाऊन बघूया. नाही पण आपण काय कमी करत नाही, आधी सांगितलं बरं आहे. ताई, काय रे? मजा आहे भाऊ तुझी. काय माझ्या काय झालं? हा, 2-2 जावाई, 2-2 लेकी, सगळं संघच आल्यात घरी. आज तर सणच आहे म्हणायचं. घरी इकडं तर नाही आल्या. इकडं नाही आली? हा, अगं तुझं दोन्ही जावाई आणि तुझी लेक वावरात भेटली होती मला. आणि मी तर घरात होत असन, पण माझ्याकडे तर कोण नाही आलं. आले असते तर घरी आले असते ना भाऊ. कळलं मला ताई. म्हणजे ती इथं तुझी गाठ बीट घ्यायला नाही आली आणि कोणालाच भेटायला नाही आली. तुझ्या परस्पर तिकडं वावराची वाटणी चालवली आहे तुझ्या. आणि वाटणी तर वाटणी, भांडणं बी लागलेत त्यांची. रान कोणतं कुणी घ्यायचं, बोर कोणाला जाणार, हिर कोणाला जाणार. आणि पण हे परस्पर ठरवणार आहे ते कोण? ते ठरवायचं बी जाऊ दे ग. तुला कोण सांभाळणार त्याच्यावरनं बी भांडणं चालू आहेत त्यांची. त्यांना लाज वाटायला पाहिजे. आपल्या आल्या तर आल्या घरी, माझ्याकडे एक म्हणजे आल्या नाही, काही नाही, विचारपूस नाही, डायरेक्ट वावरात जाऊन वाटणी करीत होत्या. लय अवघड आहे बघ ताई. अगं थोडी तरी लाज वाटायला पाहिजे काय ना. तुला चौकशी सुद्धा करायला आलं साध्या घरी. तेच म्हणते ना, बाप मेला त्याचं काही नाही. त्यांना वावराच्या हिश्श्याची वाटणी पाहिजे. बघ आता तू काय जगात कसं काय, लेकर पोटचे लेकर असे म्हणले लोकांकडून आपण काय अपेक्षा ठेवणार?
आणि वावराचा रस्ता बी तुझ्या घरापुढनच आहे, म्हणजे तुझ्या घरापुढनं गेली ती पण तुझ्याकडनं आली. अरे मग मी तेच म्हणते ना, इथून दारातून गेल्या असत्या ना त्या, तर घरी सुद्धा नाही आल्या. बाप मेला त्याचं त्यांना काही नाही. अरे पोटच्या लेकरच अशा म्हणलं, लोक कोण काय अपेक्षा ठेवणार आपण? नाही काय माहितीये का ताई, आता तुला दोन्ही पोरीच आहेत, तुझ्यानंतर सगळं त्यांचंच होणार आहे आणि त्यांना द्यायला पाहिजे बिचाऱ्यांना. पण ही पद्धत नसते ना ग. तुझं काय? अरे पण त्यांना माहिती आहे ना, आपल्यानंतर आपल्यालाच मी मेल्यावर कोणाला होणार आहे सगळं? त्यांनाच ना. बरं वावर हिता असलं, तुझ्या पुरती जमीन असली, तू घरी बसून बी आपलं व्यवस्थित करून घेऊ शकते ना कोणाकडनं. म्हातारपणाला घर बसलं 2 घास खाशील. आता लेकी सांभाळायचं ठीक आहे बुवा, पण तिकडं तुला नाही जमलं आणि शेवटी लेकीच्या दारात राहायचं म्हणजे तुला बी लाजल्यागतच होणार ना थोडंफार. उद्या नाहीच जुळून आलं दोघींच्या बी घरी, त्यांना बी आई बाप आहेत, त्यांचं तुझं नाही पटलं, तू हिथं येऊन राहणार कुठं? अरे पण आपली काय प्रथा आहे का जावायच्या दारात राहायची? हा, जावायच्या दारात माणूस 2 दिवस ठीक आहे, असं कायम राहिला मग तर ते अवघड होऊन जाईल. ताई चल तू वावरत आणि ना त्यांना चांगलं समजून सांग एकदाच. चल.